संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरिता मार्गदर्शन केले। आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत, म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न। आजचा अभंग आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी, सर्वांग निर्मळ चित्त जैसे गंगाजळ, तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती। याचा अर्थ आहे, शुद्ध बीज असले म्हणजे त्यापासून जशी झाडावर रसाळ टवटवीत सुंदर फळे उत्पन्न होतात, त्याचप्रमाणे ज्याच्या मुखात अमृतासारखी मधुर वाणी आहे, ज्याचा देह भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये पूर्णपणे समर्पित आहे, जो मनुष्य सर्वांगाने निर्मळ आहे आणि ज्याचे चित्त गंगाजळाप्रमाणे पवित्र आहे, तुकाराम महाराज म्हणतात, अशा भगवत भक्ताच्या केवळ दर्शनाने त्रिविध ताप निघून जातात आणि चित्ताला त्वरित विश्रांती प्राप्त होते। या अभंगाचा आशय असा आहे की ज्याच्या हृदयामध्ये भगवत भक्तीचे बीज आहे तोच इतरांनाही भगवत भक्तीची फळे देऊ शकतो। कारण ज्याच्या मुखात कायम अमृताची वाणी म्हणजे कधीही नाश न होणारे असे साक्षात भगवंताच्या मुखातून प्रकाशित झालेले ज्ञान असते, त्याचा देह भगवंतांनी दिलेले ज्ञान आपल्या जीवनात पालन करून सर्व जीवांच्या कल्याणासाठी प्रसारित करण्यासाठी समर्पित असतो। त्याचे बाह्य शरीर दररोज स्नान केल्याने आणि अंतरंग अर्थात हृदय मन आणि चित्त भगवन नामाचा जप केल्याने सर्वार्थाने गंगेच्या पाण्याप्रमाणे निर्मळ असते। अशा भगवत भक्ताच्या केवळ दर्शनाने आदिभौतिक अर्थात निसर्गापासून होणारे त्रास, आदिदैविक म्हणजे इतर जीवांपासून होणारे त्रास आणि आध्यात्मिक अर्थात मन आणि इंद्रियापासून होणारे त्रास असे त्रिविध ताप निघून जातात आणि मनाला निजशांती प्राप्त होते। सारांशाने सांगावयाचे झाल्यास, आपल्याला भगवत भक्त व्हावयाचे असल्यास या अभंगात वर्णन केलेली लक्षणे ज्याच्यामध्ये आहेत अशा भगवत भक्तांशीच संगत करावी आणि आध्यात्मिक मार्गात उन्नती करावी। जय हरी विठ्ठल। आजचा अभंग आहे, अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची, देव सोयरा देव सोयरा देव सोयरा दिनांचा, आपल्याच वैभवे शृंगारावे निर्मळे, तुका म्हणे जेवी सवे प्रेम द्यावे प्रीतीचे। याचा अर्थ आहे, भगवान श्रीकृष्ण हे आपल्या भक्तांच्या अंतःकरणातील भावनांची गोडी स्वीकारतो। भक्त भावनेने आपल्याशी किती जोडला आहे ते भगवंत पाहतात। खरोखरच भगवान श्रीकृष्णच हे आपल्या जवळचे आहेत, दीन दुबळ्यांचे नातेवाईक आहेत। भगवान श्रीकृष्ण भक्तीच्या वैभवाने आपल्या निर्मळ भक्तांचा शृंगार करतात। तुकाराम महाराज म्हणतात, आपल्या भक्ताने अर्पण केलेला नैवेद्य ही भगवंत प्रेमाने स्वीकारतात आणि त्यांच्याबरोबर प्रेमाने आदान प्रदान करतात। तुकाराम महाराज या अभंगात भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्तांशी कसा व्यवहार करतात याबद्दल वर्णन करीत आहेत। भगवंत हे प्रेमाचे भांडार आहे आणि प्रेमामध्ये व्यक्तीची भावना महत्त्वाची असते। त्यामुळे भगवंत हे आपल्या भक्ताचा प्रत्येक अर्पण केलेल्या वस्तूच्या बरोबर त्याचा प्रेमभाव काय आहे हे पाहतात। शुद्ध कृष्ण भावनेने अर्पण केलेली कोणतीही वस्तू भगवंतांना अतिशय प्रिय असते। सर्व वस्तूंचा निर्माता स्वतः भगवंतच आहेत, त्यामुळे कोणतीही वस्तू त्यांना आकर्षित करीत नाही, पण त्या वस्तू अर्पण करताना भक्ताच्या अंतःकरणाचा भाव काय आहे ते भगवंत पाहतात। भगवान हे सर्वांचे जीवलग आहेत, म्हणजे जीवाच्या जवळ आहेत। त्याचे सर्वांशी प्रेमाचे नाते आहे, त्यामुळे त्यांना प्रत्येकाचा अंतःकरणातील भाव कळतो। म्हणून खऱ्या कृष्ण भक्ताला भक्ती हाच अलंकार भगवंत स्वतः प्रदान करतात आणि भक्ताने अर्पण केलेली कोणतीही वस्तू प्रेमाने स्वीकारतात। जय हरी विठ्ठल। आजचा अभंग आहे, जया नाही नेम
एकादशी व्रत जाणावे ते प्रेत सर्व लोकी, त्याचे वय नित्य काळ देखीत आहे, रागे दात खाय कर कर, जयाचिये द्वारी तुलसी वृंदावन, नाही ते स्मशान गृह जाणा, जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भवनदी ताफा, विठोबाचे नाव अनुचारी जे तोंड, प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे, तुका म्हणे त्याचे काष्ट हात पाय, कीर्तना न जाय हरिचिया। याचा अर्थ आहे, जो एकादशीचे व्रत नित्य नियमाने पाळत नाही तो मनुष्य सर्व लोकात प्रेत आहे असे जाणावे। काळ त्याचे आयुष्य नित्य मोजित असतो व रागाने त्याच्यावर करकर दात खात असतो। ज्याच्या घराच्या दारात तुळसी वृंदावन नाही ते घर स्मशानाप्रमाणे आहे असे समजावे। ज्याच्या कुळात एकही वैष्णव जन्माला आला नाही त्याची संसार सागर तरुण जाण्याची नाव बुडाली असे समजावे। जे तोंड विठोबाचे नाव उच्चारित नाही ते तोंड म्हणजे चांबडे बुडवायचे चांभाराचे कुंड आहे असे समजावे। तुकाराम महाराज म्हणतात, जो मनुष्य हरिकीर्तनाला जात नाही त्याचे हात पाय म्हणजे निर्जीव लाकडेच समजावेत। वैष्णव म्हणजे विष्णूचा अथवा श्रीकृष्णाच्या भक्ताला गीता, भागवत आणि इतर वैदिक शास्त्रानुसार काही आचार धर्म पाळण्यास सांगितले आहेत। त्यात प्रामुख्याने वैष्णवांचे उपास्य दैवत विष्णू असावे, त्याने एकादशी व्रत पालन करावे, त्याच्या दारात तुलसी वृंदावन असावे, त्याने हरिनामाचा जप करावा, त्याने हरिकथा कीर्तनात जावे, याचा प्रामुख्याने समावेश होतो। पद्मपुराणमध्ये कृष्ण भगवान सांगतात, वनस्पतीनाम तुलसी मासानाम कार्तिक प्रियः, एकादशी तिथीनाम च क्षेत्रानाम द्वारका मम। अर्थात वनस्पतीमध्ये तुलसी, महिन्यांमध्ये कार्तिक मास, तिथीमध्ये एकादशी आणि क्षेत्रामध्ये द्वारका मला अतिशय प्रिय आहे। एकादशीच्या दिवशी उपवास करून जास्तीत जास्त वेळ हरिकथा व हरिकीर्तन यासाठी द्यावा हा मुख्य हेतू असतो। अन्नपाणी वर्ज्य करून भगवंताजवळ एकचित्ताने राहणे हे सर्व उपवासाचे रहस्य आहे। उपवास केल्याने आपण शरीर नसून आत्मा आहोत हा अनुभव येण्यास मदत होते। या दिवशी शारीरिक क्रिया कमीत कमी करण्याचा वैष्णवांचा प्रयत्न असतो। त्याचप्रमाणे तुलसी ही भगवंतांना प्रिय असल्याने प्रत्येकाच्या घरासमोर तुलसी वृंदावन असावे। वैष्णवांच्या संगतीमध्ये भगवत भक्ती करणे सोपे असते, त्यासाठी प्रत्येक घरात एक तरी वैष्णव असावा जो भवसागरातून आपली सुटका करू शकेल। श्रीमद भागवत मध्ये सांगितले आहे, बिले बतोर कृमविक्रमान ये न शृण्वतः कर्णपुटे नरस्य, जिह्वासती दार्दुरिके वसूत न चोपगायतुर्गाय गातः। अर्थात भगवंतांच्या दिव्य लीलांचे वर्णन ज्याने ऐकलेले नाही आणि गायलेले नाही त्यांचे कान म्हणजे सर्पाची बिळे आणि जिव्हा म्हणजे बेडकाची जिव्हाच असल्याची समजावे। पादो नृणाम तो द्रुम जन्म भाजो, क्षेत्राणी नानो व्रजतो हरेर्यो। अर्थात जे पाय तीर्थक्षेत्री म्हणजे जेथे हरिकथा हरिकीर्तन केले जाते त्या ठिकाणी जात नसतील तर ते पाय म्हणजे वृक्षाचे बुंदेच आहेत। थोडक्यात सांगावयाचे तर जो मनुष्य भगवत भक्तीमध्ये आपले शरीर उपयोगात आणत नसेल तर ते शरीर जिवंतपणेच मृत समजावे, त्याचे आयुष्य काळ संपवतो आहे। जय हरी विठ्ठल। संत तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी बुडती हे जन पहावे ना डोळा म्हणून कळवळा येत असे या भावनेतून आपल्या अभंगाद्वारे समाजाच्या आध्यात्मिक उद्धाराकरिता मार्गदर्शन केले। आजही हे अभंग तितकेच मार्गदर्शक आहेत, म्हणून त्याच भावनेने प्रचार व प्रसार करण्याचा हा नम्र प्रयत्न।